आपल्या भागातल्या लोकांना, आपल्या लोकांना काय त्यातून त्याच्यात घेण्याचा फायदा करून देता येईल त्या अनुषंगाने त्या पुण्यात परतल्या आणि असं बऱ्यापैकी चांगलं काम त्या पुण्यात करत आहेत. एका कार्यक्रमाला आम्ही सोबत होतो. पूर्ण पोलीस दलातले जे लोक आहेत की ज्यांना डॉल्बी त्या डीजेच्या आसपास राहून काम करावं लागते, त्यांच्यामध्ये डिफनेस आलेले असे खूप जण होते. त्या अनुषंगाने त्यांनी फार स्वतःच्या अनुभवातून काही सोप्या टेस्ट काही स्वतः तयार केलेत त्यांनी आणि त्याचा उपयोग करून आम्ही त्या पोलीस दलातल्या आमच्या शिपायांचं मी जेव्हा काम होतं तेव्हा अधिकाऱ्यांचं आम्ही तपासणी केली होती. तर त्यांचा ॲप्रोच प्रॅक्टिकल आहे, प्रत्यक्ष काम करायची तळमळ आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या वेळातला वेळ काढून ते आपल्या आशा वर्कर्स आहेत त्यांना बेसिक नॉलेज कसं देता येईल मला त्या ठिकाणी की प्रत्यक्ष काम करणारा तिथे किंवा लोकांना सांगू शकणारा जो वर्ग आहे त्यासाठी त्या इथपर्यंत पोहोचलेले आहे. आता आपण काय करूया, आपल्याला बेसिक गोष्टी सांगितल्या त्यांनी जे लिफलेट दिलेले आहे त्याचं आपण वाचन करून आमचे समुदाय वैद्यकीय अधिकारी पण चांगलं काम करतात. तसं आपण पुढे कॅम्प कसं स्वरूपात करून आपण एखादा दिवस घेऊन त्यांना आपण पेशंट आपलं स्क्रीनिंग करून घेऊया. तर मी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र मोठा तर्फे मॅडमचा मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी वेळात वेळ काढला या ठिकाणी आले आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये त्यांनी त्यांचं जे काही स्किल आहे, नॉलेज आहे ते दिलं आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी एक चार्ट तयार करून दिला. त्यासाठी मी मनापासून त्यांचा आभारी आहे. मॅडम थँक्यू. आणि मी ॲक्च्युली एक अपडेट देते की मी अमेरिकेत काम करत होते नाही, मी अमेरिकेत काम करत आहे. जयसिंगर मेडिकल सेंटरमध्ये 15 वर्ष फॅकल्टी आहे. सो मी अमेरिकेत फॅकल्टी आहे, मी अमेरिकेत असिस्टंट प्रोफेसर आहे. अमेरिका अजून सुटलेली नाही आहे, पण जे धडपड चालू आहे ते म्हणजे माझ्या वडिलांच्या विजनमुळे की हे सगळं ज्ञान ग्रासरूटला गेलं पाहिजे आणि अर्ली डिटेक्शनमध्ये तुला जे काय करायचं असेल ते तू कर, त्याच्याशिवाय काय खरं नाही. आज आपल्याला इतकी वर्ष 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली तरी सुपर स्पेशलायझेशन किंवा स्पेशलिस्ट केअर ही फक्त सिटी सेंट्रिक आहे. ह्याचं त्यांना भयंकर हे होतं की तू जास्त लोकांना भेटलेस, तुझा अप्रोच मोठा आहे, तर ते ग्राउंड लेवलला लावून तुला काहीतरी जमेल, त्याच्यासाठी ती धडपड त्यांच्यासाठी चालू आहे. आणि तुम्ही जे हे सगळं अमेझिंग इथे बसून करताय, खेडोपाडी जशी त्यांनी 35 वर्ष प्रॅक्टिस केली टिळक रोडवरती कानात घसा, तशी त्यांनी नंतर 35 वर्षानंतर 1000 हापूसची झाडं लावली मावळामध्ये. तर आता मावळमध्ये कामशेतच्या पुढे 10 किलोमीटर साई आणि वाऊंच्या मध्ये. तर तिथे आता जसं मी हॉस्पिटल सांभाळते तसं गाव ती बाग सांभाळायला, ती बाग सांभाळता साईच्या आशा वर्कर तिथून ती जर्नी जी सुरू झाली. त्या आशा वर्कर ज्या प्रकारची खटपट करतात त्याच्यासाठी आदर म्हणून माझ्याकडनं काय करता येईल तर जेवण आणता येईल म्हणून ते जेवण आणतं. आणि सरांना अपडेट द्यायचा म्हणजे पोलीस हॉस्पिटलमध्ये सॅम्पल साईज टेस्ट केल्यानंतर वी ॲक्च्युली टेस्टेड ट्रॅफिक पोलीस इन द एंटायर सिटी ऑफ पुणे. झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4 9 to 10% पोलीस फेल. सो हा डेटा घेऊन आता मी कलेक्टर सरांकडे गेले आणि नवल किशोर राम सरांकडे गेले की आता सायलेंट झोनचं काम हे मोठ्या शहरामध्ये होत आहे. आणले त्यांनी तेच आपलं जे वर्क केलं आपण त्यामुळे ते इम्प्रूव्ह करतात. त्यांनी पण त्या ठिकाणी जेव्हा आपला कॅम्प झाला रिझल्ट पाहिले आलो सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स असतील पण त्यांना आपण. आणि नंतर मला आता एवढाच कळते की ग्रामीण भागामध्ये ते कसं एक्सटेंड करायचं त्याच्यासाठी माझी थोडी धडपड चालू आहे. आपण बोलूया, 1-2 आयडियाज आहेत. मला काहीतरी अरे वा वा वा, हाच प्रकार आपण मावळमध्ये पण प्रायोरिटी आम्हाला द्यायची. माझा एरिया फार दुर्गम आहे, अति डोंगराळ आहे. शहरी भाग जरी असला तरी माझ्याकडे निकोटीनचं प्रमाण फार आहे. त्यामुळे कदाचित असं होईल की पहिल्या दिवशी कोणी येणार पण नाही, इतकं म्हणजे अवेअरनेस लॅकिंग आहे. पण तुम्ही असाल तर आम्हाला नक्कीच हुरूप येणार. डोंगराळ भागाचं अतिशय प्रेम आहे.
त्याचं कारण असं की मी डोंगरातलीच आहे. मला आजोळ पावस आहे, कोकणात आहे. पावस 23 वर्ष काम केलंय मला. अरे मग काय? सगळे टिकून राहतील पावसात. मॅक्सिमम सर्व्हिस माझे मामा म्हणजे सगळे देसाई. देसाई. गोरमाला स्वामीचं मंडळ जे काम करते आता, तिथे पहिला काय तिथे जाऊ. पावस स्वामीच्या इथे पावस PHC ला. इव्हन तिथे आता डॉक्टर आता कोणी मला माहिती नाही आम्हाला. नाही आता मला वाटतं रामनाथ हॉस्पिटलचे सर कार्डिओलॉजिस्ट